रेडी. नमस्कार, स्वागत आहे आपलं लेट्स ऑफ मराठीमध्ये. भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. भंडारा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 7 विविध पंचायत समित्या आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुका देखील लागलेल्या आहेत. आत्ता आपण आहोत लाखनी शहरातील नगरपंचायत भागामध्ये, प्रभाग क्रमांक 4 मध्ये. या ठिकाणी मतदानाची परिस्थिती कशी आहे, उमेदवारांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊयात. पण या निवडणुका उमेदवारांसाठी ज्या पद्धतीने महत्त्वाच्या आहेत त्याच पद्धतीने उमेदवारांना ज्यांनी उमेदवारी दिलेली आहे अशा सर्व राजकीय पक्षांसाठी देखील महत्त्वाच्या आहेत. प्रामुख्याने जर विचार केला तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नानाभाऊ पटोले यांच्या गृह जिल्ह्यात होत असलेल्या या पहिल्या आणि मोठ्या निवडणुका आहेत. त्या दृष्टीनं त्यांच्या देखील प्रतिष्ठेची लढाई ही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील पूर्ण ताकदीने या निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील ही प्रतिष्ठेची लढत आहे. त्याचबरोबर भाजपचे खासदार सुनील मेंढे, आमदार डॉक्टर परिणय फुके, शिवसेनेच्या वतीने आमदार नरेंद्र भुंडेकर यांनी देखील पूर्ण ताकदीने निवडणुका लढवण्याचा ठरवलेला आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवारांना काय वाटतंय, मतदारांना काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत. आत्ता आपण आहोत एका मतदान केंद्रावर, ज्या ठिकाणी माझ्यासोबत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा निंबरते आहेत. प्रतिभाजी, आपल्या लेट्स ऑफ मराठीमध्ये खूप खूप स्वागत. काय सांगाल या निवडणुकीविषयी? ज्या काही घडामोडी झाल्या त्यामुळे अत्यंत कमी कालावधी मिळाला, नेमका किती कालावधी आपल्याला या ठिकाणी मिळाला? मला ह्या कालावधीमध्ये तुमचे 4 दिवस मिळाले. प्रचाराला खूप कमी वेळ मिळाला आणि प्रचाराला कमी वेळ मिळाल्यामुळे लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे 3 ते 4 दिवसात एकूण आपण प्रचार केलेला आहे. सर्वसामान्यतः असं आपण बघतो की 8-10 दिवस तरी प्रचाराला भेटतात. पण काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून तुम्ही कुठला अजेंडा घेऊन लोकांच्या पुढे गेलेला? माझा एकच ध्येय राहील की विकास करत असताना कुठल्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायला असं तुम्हाला वाटतं? जी युवा पिढी आहे त्यांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे आणि बाकी छोटे मोठे जसे रस्ते, रस्त्यांचं नवीनीकरण, ते माझं ध्येय राहील. पण या सगळ्या गोष्टी होत असताना प्रचार पूर्ण झालेला आहे. आज मतदानाचा दिवस आहे. मतदारांचा कौल कोणाकडे असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं, किंवा तुमच्या विजयाबद्दल तुम्हाला खात्री आहे? माझी अशी अपेक्षा आहे की लोकांनी मला जास्तीत जास्त संख्येने निवडून देतील अशी माझी काँग्रेस याच्यापेक्षा लोकांकडून अपेक्षा. खूप खूप धन्यवाद प्रतिभाजी, लेट्स ऑफ मराठीसोबत संवाद साधल्याबद्दल. या ठिकाणी आपल्यासोबत काही मतदार देखील आहेत ज्यांचं मतदान झालेलं आहे. ते या प्रभागातील स्थानिक रहिवासी आहेत. काय सांगाल, आपल्या प्रभागामध्ये निवडणूक होते आहे, मतदान झालेलं आहे, आपण मतदान केलेलं आहात? मतदान केलं. आपण मतदान केलेलं आहात, कोणीतरी तुमचा प्रतिनिधी होणार आहे, काय अपेक्षा आहेत तुमच्या बोलून? आमच्या प्रभागाचा भरपूर विकास व्हायचा आहे. विकासाच्या बाबतीत नक्की काय झालं पाहिजे? रस्ते किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत असतात, पण विकास म्हणजे नक्की रस्ते भरपूर झाले म्हणजे पिण्याच्या पाण्याची देखील एक प्रमुख समस्या जी आहे ती आपल्या या ठिकाणी आहे. तर या पद्धतीने मतदार असतील किंवा उमेदवार असतील हे या निवडणुकीकडे बघत आहेत आणि अशा पद्धती निवडणुका ज्या आहेत त्या या ठिकाणी होत आहेत. आता मतदार नक्की कुणाच्या बाजूने कौल देतात हे बघणं औत्सुकतेचं ठरणार आहे, कारण पुन्हा जानेवारी महिन्यात ज्या निवडणुका उर्वरित आहेत त्या देखील निकाल आणि सगळी प्रक्रिया ही सोबत होणार आहे. भंडाऱ्याहून लेट्स ऑफ मराठीसाठी प्रशांत वाघ आहे.